खाली उतर, आधे आधे नको चढू वर, आधे आधे. आता अजून एक आजीच्या घरी चाललोय. सगळे आजी मामा एकाच गावात राहतात, त्याच्यामुळे आलो की सगळ्यांच्याच घरी जावं लागतं. तर जाता जाताच एक वेगळ्या प्रकारचं बर्ड दिसलं, तर त्याचं एक क्लिप काढून घेतलं. तर चाललोय 5 मिनिटावर आहे मावशीच्या घरापासून. तर चला बघूया आता तिथं कोणते कोणते झाडं वगैरे बघायला भेटतात. गाईस बघू शकता, हे बांबूचं झाड आहे असं मावशी सांगते. किती उंच झाले. आजीच्या घराच्या समोरच पपईचं झाड आहे. किती पपई आलेत त्याला बघा. मागचं आंब्याचं आहे, ते थोडं पानं गळालेत त्याचे, भरीव दिसत नाही ते. चला आता आत जाऊया. आल्याबरोबरच स्वराजचं लिंबू सोबत खेळायचं काम सुरू झालंय. गाईस आम्ही हिला हौदात फेकायची कोशिश करतोय. पालक आहे, हा कढीपत्ता, हे आळूचे गड्डे येतं, ही तुळस. आपली तुळस आणि आंब्याचा बांबू घेऊन आली. आता मला नारळ काढायचे. चलो बांबूला अजून मोठं करण्यासाठी का मोठं करू अजून त्याला बांधते आता. एवढं डिस्टन्स बस का एवढं. आणि याला पुढून बघा कसं आहे नारळ तोडण्यासाठी. वरती गहू वाळायला टाकलेत, तर बघा स्वराज किती फुल स्पीडमध्ये वरती चाललाय. बघा नारळ काढायसाठी किती उचापात्या चालल्यात. सार्थक नारळ काढतोय कारण त्याची हाईट सगळ्यात जास्त आहे. अजून एक जुगाड चाललाय. आता लॅडर घेऊन आले, ती पण छोटीच आहे. तर हे नारळ कसे काढायचे काय माहित. इकडचे छोटे आहेत, हे वाले आणि इकडे वाले काढायचे आपल्याला. आणि इथे एकच आहे, तो वाला काढायचा आपल्याला. डायरेक्ट पत्र्यावर जायचंय, मग तिथून नारळ काढायचे. सार्थक घाबरतोय. नाही पडत, पत्रे मजबूत असते लोखंडी. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. त्याला खोटा आश्वासन दिले जात आहे की पत्रे पडणार नाहीत त्याच्या वजनाने. आता मी ट्राय करणार आहे जायचं, बघू माझ्याकडून होतंय का नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. हाय गाईस, हे आता नारळ काढायला आधी दीदी चढत आहे कारण ती म्हणते की मी चढू शकते. आता दीदी फायनलीवर चढायला लागली आहे. नाही घाल त्यातून स्लिप झाली ना तू. बाई गप्राव. पायापेक्षाही मोठी चप्पल घालून वरती चढायची कोशिश करते मी. मैंने उनका भी हाथ पाड़ दिया. ए मम्मी खाली उतर, आधे आधे नको चढू वर, आधे आधे. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. आधी ती उडी. मामी इथे शिकवायचा सांगितले मी चढल्या पडायचं.
उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. आणि मी चढला असतो तर मला काय झालं असतं. आता ही बाई ही थंडी होतीये. मिशन अनसक्सेसफुल. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. गाईज मी त्यांचं नुकसान करून ठेवलंय. इथलची वीटच गायब केली मी. बघा मी चढले आणि ती वीट डायरेक्ट खाली पडली. गाइस लाइफ में कीड़े होने चाहिए. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. गाइस आता हा काकाचं डोक्यात पाडणार आहे डायरेक्ट. यो गाइस हमने फाइनली नारियल निकाल लिया है. थोडं लंबा केलंय. ह्या नारळ काढायच्या टूलला आता पोचतोय ते. येस कुठं पडले? पलीकडे पडले वाटते. बघा त्याला खिळे मारून डायरेक्ट मोठं केलंय. तर ते एवढं उंच झाले बांबू. गाईस नारळ तर खाली पडतात पण त्यांचं पाणी वेस्ट जाते. आता डायरेक्ट नारळाच्या झाडावरच बास ठेवली आणि मग नारळ काढायचं काम चाललंय. गाईस बघा सगळं पाणी सांडते. आता हे जे पण काय वाळलेले पाने आहेत ते काढायचे आणि त्याच्यानंतर नारळ काढायचे. आटात पाणी घेतले आम्ही. किती काय पाणी घाल इकडे. लगेच प्यायचं काम चाललंय. साडी धरली आहे आणि त्याच्यात नारळ पाडायची कोशिश चालली आहे. आतापर्यंत 2-3 नारळ वायाला गेलेत. एक मामाने पिले. आता बघू हे निघतंय का. नारळ कॅच करायसाठी डायरेक्ट झोका बनवलाय. आता या झोक्यात नारळ पडणार आहे का नाही काय माहित. गाईज एकदम रिस्क मध्ये काम चाललेलं आहे. काही पण होऊ शकतं. डोक्यात पण पडू शकतं. गाईज हे तुटलेलं आहे. कांड हो गया गाईज. नारळ राहिलं बाजूला आणि हेच तुटले. आता गाईज अजून एक हत्यार आणले नारळ काढायसाठी. एवढे नारळ काढले आम्ही पण सगळे वेस्ट गेलेले आहेत. पण आता याचा एक जे आहे ते ना ट्रेन नाही जाणार. तुला आता बघ बाय. दादूचं झोपायचं काम चाललंय. तीन नारळ काढले पण ते वेस्ट गेले. हे एक आहे पण ते अजून फोडायचंय. कोण पिणार आहे त्याच्यातलं पाणी? मी पिणार आहे गाईज. गाईज वन्स मोर ट्राय करायचं काम चाललंय. आता वेगळं टूल बनवलंय. एक काम करा वन्स मोर. यावेळेस तुटण्याची शक्यता कमी आहे. व्यवस्थित बांधले यावेळेस. गाईज पडायला लागले गाईज.
गाईस पडणारच आहे आता नारळ. गाईस दुसरीकडचं नारळ पडणार. गाईस भीती वाटतेय. गाईस बघा किती नारळ आहेत आता. 2-3 नारळ आहेत. काय माहित कुठलं पडणार आहे. 2 पडणार आहेत आय गेस. येस. प्लॅन फेल. गाईस आमचा नारळ पळाला. पण फुटले नाहीत आत्ताचे. गाईस फुटले नाहीत पण आमचा नारळ लय लांब पळालाय. लगेच प्यायचं काम चाललंय गाईस. काढून घ्या. 2 नारळाचं पाणी काढलंय आता. त्याचे तर डायरेक्ट 2 तुकडे झालेत. वेस्ट. पण खायला ते भेटलं. मलई कुणावर मलई मोर. जेवढे काढता येणार तेवढे आम्ही काढणार. प्लॅन सक्सेसफुल. यावेळेस एकदम नीट पैकी आलेला आहे नारळ. हवाला कुठनं पडणार आहे काय माहिती. गाईस अटकलाय तो. गाईस तो निघतच नाही. अडकलाय तो. रानातून काहीतरी आणले आईने. बघू शकताय तुम्ही. काय आणले? बोर. थोडेसे खराब आहेत बट आणलेत आईने. बघा हे नारळ आपल्याला शिकवते की काही लोक असेच अडियल असतात की जे निघतच नाहीत. बघा हे नारळ किती अडियल आहे. किती कोशिश चालली त्याला काढायची पण तो निघत नाहीये. आता डायरेक्ट फांदी तोडायचं काम चाललंय. फांदी तुटते का नाही काय माहिती. गाईस तुटली आहे. गॅस तुटली. गाईस तुटली. फांदी तोडलेली आहे फायनली. एक नारळ पण निघलाय तो अडियल वाला. नाही अडियल वाला तिथंच आहे गॅस. 3 होते अडियल नारियल. एक खाली आलाय. 2 अजून तिथं अटकलंय. काही डिस्कशन चाललंय पलीकडे पडणार आहे का इकडं. से किती नारळ पेली तू? से तू पण पेली ना. मला नाही दिलं. थोडं पेली सई. पडणार आहे आता ते. गाईज निघतच नाही तो पण. पडणार आहे गाईज. आता तर दुसरीकडे अडकलाय. आता पडणार आहे तो. गाईज झोका व्यवस्थित पकडायचा नाहीतर नारळ परत वेस्ट जाणार आहे. आणि वेट झाल्याचं टाइम आहे. फक्त राहिलं नाही. आणि पहिला आ गया गाइस. डायरेक्ट झोक्यात. ओ शेट गाइस. मेहनत गाइस. ताट उचलं नाही तर मामा पिऊन टाकणार आहे.
फायनली नारळ पाणी प्यायला भेटते. मेहनत का फल मीठा होतं. गाईज माझी मेहनत फक्त शूटिंग साठी होती, काढलं नाही मी. बघा स्वराजचं काय चाललंय. इथं गहू वाळायला टाकलेत आणि तो त्याच्यात जाऊन बसलं डायरेक्ट. ते काय करतीये? बाहेर टाकलं आत पुढे घेते. काही सण बात घ्यायचं काम चाललंय. मला उठायचं आता. हे बरं ते दादी, हे तुझ्याचं हे त्याचे पिल्ले पण छोटे नाही. गाईस काळूचे बच्चे थे. हीच आमची गँग आली. आता आम्ही पुण्याला निघालोय. आम्ही पहिलेच येऊन थांबलोय, आता हे मागून येत आहेत. 2 दिवसासाठी येऊन एवढी मोठी बॅग आणली आम्ही. बघा 2 दिवसासाठी. इकडं 2 पिशव्या पडल्यात आमच्या, मी एक घेतली आहे. बघा आमची गँग. बाय.